स्वाभिमानाची गळचेपी होते, व्यवस्थेला गुंडाळून ठेवलं जातंय आणि परिस्थितीला लाजवलं जातंय. हा आमचा आजचा महाराष्ट्र आहे. व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची कुणामध्येही ताकद नाही. जय म्हणायचा, माझा दांडा हातात धरायचा का त्याचा झेंडा पकडायचा, हे आम्हाला सध्या कळत नाही. कारण आमचं अस्तित्व आम्हीच परक्याचं करून टाकलंय आणि परक्याचं नसलेलं अस्तित्व आम्ही त्याचा जय जयकार करतोय. या का जगतोय असं हे आम्हाला कळायला मार्ग नाही आणि आम्ही ज्यांच्यावर विसंबून आहोत ते आम्हाला समजून घ्यायला तयार नाहीत. नीतिमत्तेचा प्रश्न सध्या महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचा झालेला आहे. कारण ज्या वेळेस तुमच्या हिताचं काही मिळत नसेल त्यावेळेस तुम्हाला कुणाचं तरी घ्यावं लागतं. ज्या वेळेस तुम्हाला सहज तुमच्या चेहऱ्याकडे, नेतृत्वाकडे, कर्तृत्वाकडे पाहून तुम्हाला कुणी काही देत नसेल तर तुम्हाला ते विकत घ्यावं लागेल. आणि जर तुमच्यामध्ये काहीतरी मिळवण्याची पात्रता नसेल तर तुम्हाला ते चोरी करून घ्यावं लागतं. अशा पद्धतीची सध्याची जगण्याची परिस्थिती निर्माण झाली. मित्रांनो, आज समाजामध्ये जर कुणाला काही करायचं असेल तर दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करावं लागतं. आज तुम्ही तुमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकत नाही कारण तुम्ही दुसऱ्याचं कॉपी करता. मला त्याच्यासारखं व्हायचंय किंवा मला त्याच्यासारखं करायचंय. या सगळ्या गोंधळामध्ये आपण आपलेपण विसरून चाललोय. कुठल्याही व्यक्तीला राग व्यवस्थेचा येत नाही. कुठल्याही व्यक्तीला आपण चांगलं करतोय की वाईट करतोय हे समजत नाही. आपल्या गरजा काय आहेत, आपला म्हणजे विकासाचं मॉडेल काय आहे, आपल्याला जगण्याचे प्रश्न समजत नाहीत. आम्हाला आमचं कुणी म्हणायला तयार नाही, दुसऱ्याचं आमचं म्हणायला आम्ही तयार आहोत. आम्ही आमच्या अस्तित्वावर पाणी ओतून दुसऱ्याच्या सतरंजा टाकण्यामध्येच आम्हाला धन्यता वाटते. नुकसान तिथं कुणाचं होतंय तर तुमच्या पुढच्या अख्ख्या पिढींचं होतंय. स्वार्थ कुणाचा साधला जातोय, जे त्यांच्या व्यूहरचनेमध्ये सक्सेस मिळवतायत त्यांचा त्या ठिकाणी विजय होतोय. आमचं फक्त पाणी भरण्यात आयुष्य चाललंय. याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव काय? मित्रांनो, मी लोकांबद्दल बोलतोय. ज्या लोकांनी जो निर्णय एखाद्या गोष्टीचा दिला तो निर्णय त्यांनी मनातून दिला का मनावर दगड ठेवून त्या ठिकाणी विकत दिला, हा संशोधनाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांनी मनावर दगड ठेवून विकत निर्णय दिलाय, हे विसरून चालणार नाही. स्वाभिमानाची गळचेपी होते, व्यवस्थेला गुंडाळून ठेवलं जातंय आणि परिस्थितीला लाजवलं जातंय. हा आमचा आजचा महाराष्ट्र आहे. व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची कुणामध्येही ताकद नाही. प्रवाहाच्या सोबत जाण्याची सध्या लाचारांची इतकी त्या ठिकाणी गर्दी झाली की तिथं परिवर्तनाचा झेंडा किंवा नांदी तुम्हाला दिसायचा प्रश्नच नाही. आम्ही का जगतोय असं हे आम्हाला कळायला मार्ग नाही आणि आम्ही ज्यांच्यावर विसंबून आहोत ते आम्हाला समजून घ्यायला तयार नाहीत. मी त्याचा जय म्हणायचा, माझा दांडा हातात धरायचा का त्याचा झेंडा पकडायचा, हे आम्हाला सध्या कळत नाही. कारण आमचं अस्तित्व आम्हीच परक्याचं करून टाकलंय आणि परक्याचं नसलेलं अस्तित्व आम्ही त्याचा जय जयकार करतोय. ही अवस्था आहे सध्याची. तुमच्या धमन्यांमध्ये सळसळतं रक्त असून सुद्धा तुम्हाला व्यवस्थेचा राग येत नाही आणि लाचारीसारखं आयुष्य जगण्यामध्ये तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटत नाही. अशी अवस्था आमच्या तरुणाईची झाली आहे. मित्रांनो, महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आणि विषय असा आहे की तो व्यक्ती सापेक्ष आहे. कुठल्या पक्षाचा, नेत्याचा, विचारधारेचा इथं आम्हाला देणं घेणं नाही.
संतोष शिंदे त्या विषयावर चर्चाच करत नाही. संतोष शिंदे आमच्या लोकांच्या भावनाच बोथट झाल्यात. पूर्वी ढाल तलवारीची लढाई होती आणि ढाल तलवारीच्या लढाईमध्ये विजय कर्तृत्वाने जो तलवार चालवतो त्याचा व्हायचा, बुद्धी चातुर्याचा व्हायचा, मनगटा ज्याच्या बळ आहे त्याचा व्हायचा. आज ढाल तलवारीची लढाई कालबाह्य झाली, आज लेखणीची आणि आज व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. या मुद्द्यावर चर्चा करायची. सर्वांना सप्रेम जय जाऊ. नमस्कार, मी संतोष शिंदे. जय महाराष्ट्र. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे. मित्रांनो, जाती धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून आज आम्हाला सध्याच्या आधुनिक युगातल्या लढाया जिंकता आल्या पाहिजेत. मी सांगितल्यासारखं पूर्वीच्या लढाया ह्या ढाल तलवारीच्या होत्या, बुद्धी चातुर्याच्या होत्या. आज बुद्धीचा जास्त कस लागतोय. आज क्वालिटीचं सगळं प्रोडक्ट लोकांमध्ये पाहिजे आणि इतकी स्पर्धा सुरू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही टिकलो पाहिजे, इतक्या महत्वाच्या लढाया सुरू आहेत. पण क्षणाक्षणाला फसवणारी व्यवस्था आज तुम्हाला लाचार बनवते. क्षणाक्षणाला गुलाम बनवणारी व्यवस्था तुमच्या एका क्लिकवर तुमच्यापर्यंत आली. पण आमच्या ज्या प्रमुख लढाया आहेत, ज्याचं पोट पाठीला चिटकलंय, त्या व्यवस्थेपासून ज्याचं पोट 2 किलोमीटर वाढलंय त्याच्यापर्यंतचा आमचा जो मधला संघर्ष आहे तो अपेक्षित आहे. आज आम्हाला कशाचंच काही वाटत नाही, कारण आम्ही लुळे पडलोय, लाचार बनलोय. सध्याची लढाई ढाल तलवारीची नाही, लेखणीची आहे सांगत असताना आज आमच्या त्यावेळेची एकच राजकीय लढाई होती, धार्मिक नव्हती. इतिहासातल्या लढाया ह्या राजकीय होत्या त्या काळात, आज सुद्धा आहेत, पण त्याला धार्मिक रंगाने पाहिलं जातं किंवा धार्मिक रंग दिला जातो. नुकसान तिथं होतंय. कुणी वाटू शकत नाही आणि कुणी वेगळं करू शकत नाही. आम्ही एक तर आहोतच, पण आम्ही कुणाच्या हातातून तुकडे होणार नाही किंवा कटणार नाही हे आम्हाला तितकंच कळतंय. पण आम्हाला सालं कोण सांगायलाच तयार नाही की आम्हाला जे आदेश देतात ते आणि त्यांचं घर कुटुंब सगळं सेट असतं आणि जे आदेश पाळतात ते कस्टडीत असतात किंवा संघर्ष करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सगळ्या चक्रव्यूहातून जावं लागतं. ज्या 5 लढाया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, धर्मसत्ता आमच्यासाठी महत्वाची आहेच, पण आमचा धर्म चांगला आहे की वाईट आहे, आमच्या धर्मात कोणी घुसखोरी केली हे आम्हाला कळायला सुद्धा मार्ग नाही. आमच्या धर्माचं सुद्धा शुद्धीकरण झालं पाहिजे आणि आमचा धर्म आमच्याच लोकांनी हातात घेतला पाहिजे, ताब्यात ठेवला पाहिजे. म्हणून धर्मसत्ता सुद्धा आमची असली पाहिजे. राजसत्तेमध्ये आम्हाला पडावं लागेल. राजसत्तेमध्ये तथाकथित बोटावर मोजणारे आणि अविचारी लोक अख्खी सत्ता त्या ठिकाणी ताब्यात ठेवतात. आमचे लाचार त्यांचे झेंडे फडकवतात आणि आमचे दांडे आम्ही आता कोपऱ्यात ठेवलेत. याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही. राजसत्तेशिवाय शहाणपण नाही हे तितकंच लक्षात ठेवा. म्हणून राजसत्तेचा सुद्धा झेंडा आपल्याच नेतृत्वाखाली फडकवला पाहिजे, अन्यथा पर्याय नाही. प्रशासन गड फार महत्वाचा आहे, प्रशासकीय सत्ता फार महत्वाची आहे. राजसत्ता एका जिल्ह्यात काय 10, 20, 15 आमदार असतील, पण त्यांचा बॉस एक असतो, कलेक्टर. ती प्रशासकीय सत्ता सुद्धा आज IAS IPS किंवा स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आम्हाला चॅलेंजिंग सगळं मिळवता आलं पाहिजे. याकडे आमची पोरं लक्ष देत आहेत का? आमची पोरं भोंगा कोण उतरवणार आणि धर्माच्या नावावर कोण त्या ठिकाणी मोर्चे काढणार ह्याच्यात गुंतलाय. त्यांची पोरं स्टडीत राहून परदेशात शिकायला चालली, आम्हाला कळायला मार्ग नाही. आज चौथी सत्ता, अर्थसत्ता, जी तुमच्या ताब्यात असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. अर्थाविना अर्थ आहे ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आज आम्ही बँका नाहीत आमच्या,
आमच्या पतसंस्था नाहीत, आम्ही कुठल्या आर्थिक बाबतीतल्या गणितामध्ये सक्षम नाही, तिथं आम्ही कमी पडतोय, आम्हाला कळायला मार्ग नाही. आमचं काय झालंय, आमचं हिकडूनही वाजतंय हिकडूनही वाजतंय, कुणी पण वाजवतंय, आम्हाला वेळच नाही आमचे दुःख सांगायला. या सगळ्या ह्याच्यामध्ये या जर 4 सत्ता ताब्यात ठेवायच्या असतील तर त्याला मार्केटिंगची गरज आहे. आज प्रचार प्रसार माध्यम सत्ता, किती लोक आहेत, शिंदे किती आहेत आज कुठल्या माध्यमांमध्ये, किती संपादक आहेत, किती अँकर आहेत. आमच्या बहुजन समाजातल्या पोरांना कमी प्रतिनिधित्व दिलं जातं आणि आमची पोरं त्या खुर्चीवर बसल्यावर आमच्याकडे वळून पाहायला तयार नाहीत. या पंचसत्तेमधले प्रचार प्रसार माध्यम सत्ता सुद्धा फार तितक्याच गरजेच्या आहेत. आज कुठल्याही टेलिव्हिजन क्षेत्रात जा, चित्रपट, नाटक, मालिका, बातम्या, जे काही मार्केटिंग स्टाईलचं आहे तथाकथित लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे. बाकी आमची स्पॉट बॉय म्हणून जर काम करत असतील किंवा हुजरेगिरी करत असतील तर या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. पंचसत्ता ताब्यात असल्याशिवाय काहीही होणार नाही आणि पंचसत्ताच समजून घेण्यासाठी मेंदूची त्या ठिकाणी गरज आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण जर आत्ताच आपला विचार नाही केला तर सगळे वापरतील, यूज अँड थ्रो करतील. तुमचा यूज अँड थ्रो झाला नाही पाहिजे यासाठी कुठली तरी एक सत्ता ताब्यात घेऊन ती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा काही उपयोग नाही. बाकी संतोष शिंदे बोलणार, संतोष शिंदे सांगणार, परंतु समजून घेणारी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं. धन्यवाद.